तळोदा पुन्हा हादरलं. 2 घरफोड्यांनी चोरट्यांचं पोलिसांना थेट चॅलेंज. लाखोंचा ऐवज लंपास. नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज. तळोदा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ थांबायचं नाव घेत नाहीये. सकाळ उगवते आणि घरफोडीच्या घटना समोर येतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिनांक 16 ऑगस्टच्या रात्री तळोद्यात पुन्हा 2 बंद घरांना चोरट्यांनी लक्ष करत पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलंय. हरकलाल नगर येथील संदीप बापूराव पाटील आणि फॉरेस्ट चेक नाक्यासमोरील कौशल्य नगर परिसरातील अरविंद विनायक सुतार यांच्या घरात घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. पहिली घरफोडी, 6 तोळे सोने आणि रोख रक्कम गायब. संदीप पाटील हे अमळनेर येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केलाय. बेडरूम मधील कपाट फोडून चोरट्यांनी सुमारे 6 तोळे सोने, लहान मुलांचे चांदीचे दागिने आणि तब्बल 1,20,000 रुपये रोख असा ऐवज लंपास केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे घरासमोर वाढलेल्या झाडाझुडपामुळे परिसरात अंधाराचे वातावरण होते. याच अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधल्याचा संशय आहे. घरातील कपाट आणि सामान चोरट्यांनी अक्षरशः अस्ताव्यस्त केले. दुसऱ्या घरातही चोरट्यांचा धुडगूस. फॉरेस्ट चेक नाक्यासमोरील कौशल्यनगरमध्ये अरविंद सुतार यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष केले. सुतार हे नाशिकला गेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून लॅपटॉप आणि कपाटातील 2 चांदीची नाणी लंपास करण्यात आली. हॉलमधील कपाट, घरातील इतर कपाटे आणि बेडरूम मधील सामान चोरट्यांनी पूर्णपणे अस्ताव्यस्त केले. विशेष म्हणजे चोरटे मागील दरवाजातून पसार झाल्याचा अंदाज आहे. पावसामुळे चिखल झालेला असल्याने एका चोराची चप्पल चिखलात अडकली आणि ती जागेवरच सोडून चोरट्यांनी पळ काढल्याचे समोर आले. फॉरेन्सिक आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉड पथकाने पाहणी केली. मात्र पावसाची रिपरिप सुरू असल्याने घटनास्थळावरील पुरावे आणि चोरट्यांचा माग काढताना अडचणी निर्माण झाल्या. तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू. आता प्रश्न पोलिसांसमोरचा. एकीकडे तळोदा शहरात सातत्याने घरफोड्या आणि चोरीच्या घटना घडत आहेत, तर दुसरीकडे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बंद घरं हेरायची, अंधाराचा फायदा घ्यायचा, कुलप तोडायची आणि ऐवज घेऊन पसार व्हायचं. चोरट्यांची ही पद्धत पोलिसांसाठी गंभीर इशारा ठरत आहे. आता तळोदा पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे या घरफोड्यांच्या मालिकेमागे नेमकं कोण आहे. चोरट्यांनी पोलिसांना अक्षरशः उघड आव्हान दिलंय. पोलीस या आव्हानाला कसं उत्तर देतात, चोरट्याचा माग कधी लागतो आणि तळोद्यातील घरफोड्यांच्या मालिकेचा पर्दाफाश कधी होतो, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. तळोदा हादरलंय, नागरिक दहशतीत आहेत आणि आता पोलिसांच्या तपासाची खरी कसोटी आहे. परिवर्तन 24 न्यूज, सत्य, निर्भीड आणि बेधडक. माझे नाव संदीप पाटील. मी अमळनेरला गेलो होतो 2-3 दिवसापासून कार्यक्रमानिमित्त. मध्यंतरी 3 वाजेला माझ्या पुतण्याचा मला फोन आला की आपल्या घराला कडी वगैरे म्हणजे कुलूप वगैरे तोडलेलं दिसतं या हिशोबाने. मग त्याने दरवाजा वगैरे उघडून इकडनं तिकडनं बघितलं तर घरातून रोकड कॅश 1.25 लाखापर्यंत, 6 तोळे सोने आणि 50-60 हजाराची चांदी असा मुद्देमाल गेलेला आहे. तर एकच विनंती आहे पोलीस प्रशासनाला की लवकरात लवकर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर त्याचा छडा लावण्यात यावा.